मित्रांनो, असं म्हणतात की यंदाच्या उन्हाळ्यामध्ये सरासरी तापमान जवळपास 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कडक त्या उन्हापासून, या वाढत्या तापमानापासून आपण आपल्या पिकाला कशा प्रकारे वाचवू शकतो. व्हिडिओ पूर्ण पहा. पहिली गोष्ट, पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पाणी नेहमी आपल्याला सायंकाळी किंवा पहाटे द्यायचं आहे. दिवसा अजिबात पाणी द्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आच्छादन, ज्याला आपण मल्चिंग म्हणतो. काडी कचरा, पालापाचोळा, ऊसाचं पाचट जे काही मिळेल त्याने आपले जे बेड आहेत किंवा आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहेत त्या झाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मुळाच्या आसपासची जी माती आहे त्याच्यामधला जो ओलावा आहे तो टिकून राहील. तिसरी गोष्ट म्हणजे सूक्ष्म सिंचन, म्हणजे मोकाट पाणी देणं टाळा. आपण ज्याला पाटपाणी म्हणतो ते पाणी देऊ नका. शक्यतो ड्रिप इरिगेशन किंवा मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईप अशा पद्धतीने पाणी देण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे कुठलंही पीक असू द्या, वाढत्या तापमानापासून तुम्हाला जर ते वाचवायचं असेल तर ही फवारणी नक्की घ्या. याच्यामध्ये आपल्याला 13-0-45 5 ग्रॅम घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारचं सिलिकॉन आपल्याला 2 मिली घ्यायचं आहे. आणि सिविड एक्स्ट्रा, ज्याला आपण समुद्र शेवाळ म्हणतो, ते आपल्याला 2 मिली घ्यायचं आहे. सांगितलेले तिन्ही घटकांचं प्रमाण 1 लिटर पाण्यासाठी आहे. चांगल्या प्रकारे द्रावण तयार करा. सकाळी 9च्या आत आणि सायंकाळी 4 ते 5च्या नंतर जमिनीमध्ये ओल असताना आपल्या पिकावरती फवारणी घ्या. पिकामध्ये जबरदस्त प्रकारची प्रतिकार क्षमता तयार झालेली दिसून येईल. चला तर, वाढत्या तापमानापासून पिकाला वाचवण्यासाठी ह्या होत्या माझ्या उपाययोजना. तुमच्याकडे असे कुठले उपाय असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सुचवा. आणि ही माहिती आवडली असेल तर आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा. धन्यवाद.